नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यवतमाळ सब्जी मंडीमध्ये। बघा आज ईद आहे, ईद निमित्त सगळ्यांना हार्दिक शुभकामना आहे। ईद मुबारक। चला मग बघू आज मंडीमध्ये काय पोझिशन आहे। ईदमुळे माल आला नाही आला, आमचे 50% दुकान बंद असणार आज ईदमुळे। बघू तरी पण आज शनिवार असल्यामुळे तसा बी माल येत नाही मंडीमध्ये जास्त, पण आवक थोडी किती काय जास्त आहे, थोडीशी मला आवक जास्त दिसू राहिली आहे। तर रेट बघू आपण, कमी झाले जास्त झाले, कोणत्या याचे भाव वाढले का नाही। चिल्लर ठोक सगळे टमाट्याची पोझिशन तेच आहे मित्रांनो। चिल्लर मध्ये 10 रुपये किलो, ठोक मध्ये 100-150 रुपये कॅरेट। चला बघू मग आता पोझिशन अजून आजची जे बी राहणार ते। चला सुकलाल मध्ये आलो, मिरची आली आहे, तेज मिरची विचारू का भाव कमत आहे। पन्न्या बघा, पन्न्या। चला मानकर कंपनी मध्ये बघा, ढेमसची आवक आहे भरपूर, विचारू 2-3 व्हेरायटीचे ढेमस। बघा फुलकोबीची आवक भरपूर दिसून राहिली मला आज। कैरीची आवक भरपूर आहे, विचारू कैरी का भाव खबर राहिली तर। बघा हे सब कैरी जाऊ आपण बघू राजेभाऊ का चवळे शेंगा किती बढिया येऊन राहिल्या। बघा चवळे शेंगा बी येऊन राहिल्या। अजून कोणता कोणता माल आला तर तो बी विचारू भाऊला, आणि त्याचे रेट पण विचारू आपण राजूभाऊला। राजूभाऊ बसूनच आहे बिलकुल, आज शनिवार आहे। राजूभाऊ काय म्हणते, कोणता माल आला आपल्याकडे? संभार 15 रुपये किलो, संभार 15 रुपये किलो खपला। चवला 20 रुपये किलो, चवला 20 रुपये, वांगे 100 रुपये पन्नी। आपल्या ठोकचे रेट आणि सगळे हो. वांगी पन्नी किती किलोची 100 राहते? रुपये 10 किलोची 10 100 रुपये किलोची पन्नी। पन्नी। काकडी 10 रुपये किलो, 20 किलोची पन्नी। 20 किलोची पन्नी 10 रुपये किलो आहे ना। मुळा 50 रुपये कट्टा। आज शनिवार आला तरी मुळे आले का आज? चल राजूभाऊ रेट कधी वाढणार काही वाटतंय तुम्हाला? जून महिन्यात। जून महिन्यात बाबा, अजून म्हणजे अरे बाबा, जून महिना म्हणजे लय तुझ्याला ना लागवटले आहे ना, लागवटला आहे ना, आवक खूप आहे, वातावरण आहे, वातावरण हे ते। थंड आहे, जून महिन्यात येते। बघा मित्रांनो, आता घोड येऊन राहिली आहे मार्केटमध्ये। आता जसं जसं ऊन पण तसं त्याची घोड येते, कारण उन्हाळ्याचं पीक असल्यामुळे घोड मार्केटला आता भरपूर येऊन राहिलेली आहे। रेट बी डाऊन आहे मित्रांनो, 15 रुपये किलो आहे घोड। बघा वाल दिसून राहिला शिवाज कंपनीत, वाल 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 तूच घे ना बा, तूच सांग ना भाव। वालचे भाव काय रे बा? 15 रुपये 15 रुपये किलो। काय म्हणते, किती किलोची पन्नी भरते तरी? 15 किलोची 15 किलोची पन्नी आहे ना। बाकी फुलकोबी वगैरे नाही आलते ना? नाही ना, आता उद्या येईल ना, उद्या रविवार आहे तर। उद्या माल चला साईबाबा कंपनीत जाऊ आपण। बघा फुलकोबी किती आहे, बघा फुलकोबीची आवक भरपूर दिसून राहिली मला आज शनिवार असून बी। 100 रुपये पन्नी, 100 रुपये पन्नी। 20 किलो, 24 किलो, 24 24 किलो, 24 किलो। बापरे 24 किलोची पन्नी आहे मित्रांनो, 100 रुपयाची। का भाव पडले बघून घ्या, काढू। किलो पडते ते 4 रुपये किलो, 4 रुपये किलो। बघा मित्रांनो, व्यापारी म्हणतात जून महिन्याशिवाय तेजी येणार नाही सब्जी मंडीमध्ये। बघू आपण, तुमचे व्हिडिओ बघून राहिले, पाहू। आता मी सांगतच राहतो, जे बी रेट आहे ते बी रेट सगळे सांगत राहतो। हो आता जून महिन्यात तेजी येणार, कोण्या महिन्यात तेजी येणार तर बघू आपण। कैरीची आवक भरपूर आहे, विचारू कैरी का भाव खबर राहिली तर। बघा हे सब कैरीच आहे मित्रांनो, कैरीचेच पोते आहे। भाऊ कैरी का भाव खबर राहिली आज? 50 रुपये किलो। बघा मित्रांनो, मोठी कैरी आहे 50 रुपये कैरी। कोणत्या गावची कैरी आहे? वारंगा फाटा, वारंगा फाटा, नांदेड। नांदेड। चला जगन्नाथ कंपनी मध्ये विचारू सतीश भाऊला का म्हणजे रेट। बघा मोठीच कैरी येऊन राहिली आहे, 50 रुपये किलो। गावरानी बरबटी आली का सतीश भाऊ आपल्याकडे? का भाव गेली? 40 रुपये किलो। बघा गावरानी बरबटी दिसून राहिली मला, गावरानी बरबटी 40 रुपये किलो कापली जगन्नाथ कंपनी मध्ये। चला मानकर कंपनी मध्ये बघा, ढेमसची आवक आहे भरपूर, विचारू 2-3 व्हेरायटीचे ढेमस कसं बालू बोला विचारू। बालू भाऊ ढेमस 30 रुपये किलो, 30 रुपये किलो। बारीक वाले भी, मोठे वाले थोडे, मोठे वाले 10 रुपये, मोठे 10 रुपये आणि बारीक 30 रुपये है ना। चला आज ईद असल्यामुळे जास्त काही माल आलेला नाही आहे मार्केटमध्ये, आणि मालचा उठाव बी कमीच आहे जवळपास। जय मालचा उठाव पण कमीच आहे मित्रांनो, जास्त उठाव आहे नाही आज मार्केटमध्ये, म्हणून भाव अजून डाऊन झालेले आहे शनिवार असल्यामुळे। नाही नाही काय 40 रुपये किलो? 40 रुपये किलो। चला सुकलाल मध्ये आलो, मिरची आली आहे तेज मिरची, विचारू का भाव खपत आहे। पन्न्या बघा, पन्न्या बी दाखवून देतो, मग भाव विचारू आपण। बापा खपल्या पन्न्या, सगळ्या मिरचीच्याच पन्न्या आहे। का भाव खपल्या? 50 रुपये किलो। कमी खपली मग तेज मिरच्या, 60-70 रुपये खपू राहिली होती ना। शनिवार असल्यामुळे आज 50 रुपये, शनिवार असल्यामुळे आहे ना, उद्या ह्याचीच रेट वाढते, याचेच रेट 60 रुपये होऊन जाईल उद्या। आज शनिवार असल्यामुळे मिरचीचे बी भाव थोडे कमी झालेले आहे मित्रांनो, बघून घ्या। तेज मिरचीचे 70-80 70-60-70 रुपये खपू राहिले, ते 50 रुपयावर आली होलसेल मध्ये।
चिल्लरचे बी भाऊ पाव प्रदीप भाऊकर काम म्हणते आणि हिरवी काकडी पाव. आता हिरवी काकडीच नाही लागणार आपल्याला आज. बघा हिरवी काकडी मार्केटमध्ये भरपूर येऊन राहिली. आपण त्रिकुटा कंपनीत आलो. आपण प्रदीप भाऊला विचारू का म्हणजे आता शिमला मिरची पण आहे. प्रदीप भाऊ काकडी का भाव खपूर राहिली हो? काकडी भाऊ 15 रुपये किलो. फक्त 15 रुपये किलो. 15 रुपये. आणि शिमला मिरचीची पन्नी 400 रुपये. 400 आहे का? 10 किलो. 10 किलो 40 रुपये किलो पडली मग. चालेल. वांगे आलते का वांगे? वांगे नाही आले आज. काय हे ढेमस फेमस आले आज. का वा? 30 रुपये किलो. फक्त 30 रुपये किलो ढेमस. बस. बघा ढेमस 30 रुपये किलो. काकडी. काकडी हो. ती जुनी दिसून राहिली मला. हे काय माग. का भाव आलती काकडी? काकडी बी आली होती मार्केटला. हा 15 रुपये किलो कापली काकडी. चला शनिवार असल्यामुळे जास्त काय भाजी आपण आणलेली नाही आज. तर उद्या रविवार, शनिवारच्या नंतर रविवारच येते. बघू रविवारी चांगली असते आमची मंडी. रेट बी कमी जास्त. मागचा रविवार थोडा कमी भाव होते, नाही तर बाकी रविवार तेज राहत असते. बघू आता उद्याचा रविवार कसा राहणार तर तुम्हाला मी दाखवणार आहे. तुम्हाला सगळं सांगणार आहे. बघून घ्या आपला व्हिडिओ उद्याचा पण आजचा पण. चला मग जास्त काही भाजी आणली नाही आज. चला मग भेटू उद्या सकाळी नवीन काही घेऊन. चला नवीन विषय घेऊन. चला धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल एक लाईक करा मित्रांनो. जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेअर पण करा. चला धन्यवाद.